तर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभांचा धडाका सुरू आहे। आज एकाच दिवशी चेंबूर, नालासोपारा आणि अंधेरीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभा झाल्या। यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार निशाणा साधलाय। तसंच मुंबईच्या विकासावर बोलताना त्यांनी मेट्रोसह एसी लोकलवर देखील भाष्य केलंय। त्यामुळे गेल्या 3 दिवसांपासून मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये जोरदार सभा घ्यायला सुरुवात केलेली आहे। आज मुंबईतील नालासोपारा, अंधेरी आणि चेंबूर या 3 ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सभा घेतल्या आणि यावेळी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला। तर मुंबईतल्या विकास कामांपासून विरोधकांचा समाचार घेण्यापर्यंत वेगवेगळ्या मुद्द्यांवर फडणवीस काय म्हणाले बघूया। आपलं सरकार जे सांगतं ते करतं। आम्ही केवळ तोंडाची वाफ दडवणारे लोक नाही आहोत, करणारे, करून दाखवणारे लोक आहोत। काही लोक नुसता बोर्ड लावतात, करून दाखवलं, आमचीच कामं त्याच्यावर छापतात। मी त्यांना सांगितलं, अरे शेजारच्याचा पोरगा आपल्या मांडीवर बसवला म्हणजे आपला मुलगा होत नाही, तो शेजारच्याचाच मुलगा राहतो। आमची मुलं तुम्ही किती मांडीवर घेतली तरी तुमची मुलं ती होणार नाही। मुंबईकरांना माहिती आहे या मुंबईमध्ये परिवर्तन कोणी घडवलेलं आहे। 25 वर्ष ज्यांच्या हाती मुंबई दिली त्यांनी या मुंबईच्या महानगरपालिकेत काय केलं? तुमच्या जीवावर जे निवडून गेले या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये 3 लाख कोटी रुपयाचा घोटाळा यांनी केला। रस्ते खाल्ले, नाले सफाईचा कचरा खाल्ला। एवढंच काय, घोटाळा करता करता हे इतके घोटाळेबाज झाले की यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वात देखील घोटाळा केला आणि हिंदुत्व सोडून त्या ठिकाणी कोणाचा हात पकडला हे सांगण्याची आवश्यकता नाहीये। तर राज्यात सत्तेत एकत्र असलेली शिवसेना, भाजप महापालिका